नमस्कार. आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी आणि चविष्ट अशा रेसिपीज कशा बनवायच्या हे आपण पाहत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पाहूया. आज आपण गवारीच्या शेंगीची भाजी बनवणार आहोत आणि ही मी गावरान गवार याच्यासाठी वापरलेली आहे. गावरान गवारीची टेस्ट खरंच खूप छान लागते. जर कुठं भेटली तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर जी आहे ती तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तर गवारीची भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे. आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता जिरा अगदी छान फुललेला आहे. आता जिरा छान फुलला की आपण त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. पेस्ट म्हणजे लसूण पेस्ट नाही केलेली मी, हलकंसं क्रश करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या. खूप खमंग फ्लेवर येतो भाजीला आणि अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये जेवढी गवारीची भाजी शिजायला वेळ लागतो तेवढंच, बाकी याला काहीही व्याप नाही. अगदी कमी व्यापामध्ये एवढी टेस्टी आणि खमंग भाजी तुम्ही बनवू शकता. आपण लसूण एक छान तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि तेलावरती लसूण छान परतला की त्याच्यामध्ये आपला जो भाजीचा मसाला असतो, घरी असतो तो मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे. तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये बेडगी मिरची पावडरही टाकू शकता, पण मी फक्त आपला जो घरगुती मसाला असतो तोच याच्यासाठी वापरलेला आहे. या पद्धतीने आपल्या भाजीला खूपच खमंग फ्लेवर येतो, खूप चविष्ट लागते. आता याच्यामध्ये मी आपली ही गावरान गवार मी म्हटलं होतं तुम्हाला, ती घेतलेली आहे. साधारणतः पाव किलो ही गवार आहे. ती छान मी धुवून स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ही आपण 1 मिनिट 2 मिनिटं तेलावरती असंच परतून घ्यायची आहे. ही गवारीची शेंग जी आहे ती तेलावरती परतून जर आपण भाजीमध्ये घेतली तर भाजी आपली खूप छान चविष्ट लागते. डायरेक्ट कच्ची टाकण्यापेक्षा असं थोडंसं तेलावरती परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये काय असेल ते टाकून तुम्ही भाजी याची बनवू शकता. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं ते बेल आयकॉनवरती क्लिक करत जा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असतं, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अगदी सहजरित्या तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील. आता आपण शेंग छान 1 मिनिट 2 मिनिटं परतून घेतलेले आहे मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये मी भाजलेला शेंगदाणा असतो त्याचा कूट बनवून घेतलेला आहे आणि तो कूट मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूटही याच्यामध्ये अजून छान भाजला जाईल आणि आपल्या भाजीला खूप खमंग फ्लेवर येईल. अगदीच चमचमीत ही भाजी होते. तुम्ही केल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही. तर नेहमीप्रमाणे मी हेच सांगते की तुम्ही जेव्हा रेसिपीज माझ्या बघून करता तेव्हा रेसिपी कशी झाली हे सांगायला कमेंटमध्ये विसरत नका जाऊ. प्लीज एक कमेंट तरी करत जा. आता हे आपण छान परतून घ्यायचं आहे. अगदी सकाळच्या काही गडबडीच्या वेळेस ही भाजी तुम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये सहजरित्या बनवू शकता. आता ही आपण छान परतून घेतलेली आहे शेंग. याच्यामध्ये थोडंसं पाणी, आता तुम्हाला जसं पाणी हवं तसं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मला याची रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे मी 1 ग्लास पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर अर्धा ग्लास पाणी टाकून हे झाकून वाफवून घ्यायची आहे. आपली चमचमीत टेस्टी चविष्ट अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे. पाहून तोंडाला पाणी सुटलं तर करून पहा. माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपली भाजी छान उकळत आहे आणि भाजी उकळताना मीडियम फ्लेमवरतीच ही उकळून घ्यायची आहे. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही गरम भाकरी, गरम चपाती सोबत खाऊ शकता. याची रस्सा भाजी तुम्ही सुकी बनवलीच असेल ते पण याची रस्सा भाजी बनवून पहा, खूप खूप चविष्ट लागते.